नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण ना मस्त असं एग रॅप बनवतो आहोत किंवा रोलही म्हणू शकता याला. आणि मस्त डिलिशियस आहे, स्पायसी आहे. पण स्पायसी ना कोणतं चांगलंवालं जे खायचं वाटेल. पहिला बाईट खाल्ला ना तर दुसऱ्या बाईट खायची परत इच्छा होते असं वालं स्पायसी आहे. प्लस आतून मस्त ज्युसी आहे आणि खरंच खूप टेस्टी लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ब्रेकफास्टसाठी तर उत्तम अशी रेसिपी आहे. आणि मी इथे काय केलेलं आहे, पहिले तर एका वाटीमध्ये एक अंडं फोडून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकलेलं आहे आणि छान फोकच्या साहाय्याने विस्क करून घ्यायचं आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं. मीठ व्यवस्थित सगळीकडे लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी इथे ना लेफ्ट ओव्हर चपाती वापरते. तुम्ही ताजीही वापरू शकता किंवा कोणताही पराठा वगैरे असेल ना तरीही वापरू शकता. कोणत्याही ह्याच्यापासून वापरू शकता किंवा मैद्याची चपाती वापरलात तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मी इथे आता लेफ्ट ओव्हर चपाती एकच शिल्लक राहिलेली चपाती आहे, तर म्हटलं त्याच्यापासूनच मस्त असा नाश्ता पोटभरीचा बनवूया. आणि बघा इथे आपलं अंडं विस्क करून झालेलं आहे. पॅन गरम करायला ठेवलेलं होतं. पॅनवर तेल टाकलेलं. तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर अंडं आता पसरवायचं आहे. छान मी व्यवस्थित थोडंसं पसरवते. एकच अंडं घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याची क्वांटिटी जास्त वापरू शकता. मी इथे फक्त एकच अंडं घेतलेलं आहे. मला तेवढं इनफ वाटलं, कारण का चपाती ही छोटीशी आहे. फक्त व्यवस्थित चपातीला पुरेल एवढं असं म्हणून पसरवते आहे, जेणेकरून व्यवस्थित चपातीला लागेल. आणि माझं पॅन कसं जरा मधून उभट आहे आणि साईडने म्हणजे पोकळ म्हणू शकता. मधल्याच असा ह्याच्यामध्ये कसं उभट आहे ना, व्यवस्थित ते हे नाही होत. त्याच्यामुळे साईडला सगळं तेल म्हणा सगळं मधोमध राहत नाही, साईडला निघून जातं. त्यामुळे मी थोडंसं व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे अंडं. आणि त्याच्यानंतर जी आपली लेफ्ट ओव्हर चपाती होती ना ती त्याच्यावर ठेवलेली आहे. त्यानंतर मस्त शेकलं गेलं थोडंसं की आपण पलटवून घ्यायचं आहे. आलटून पलटून छान शेकून घ्यायचं. अंड्यावर आपण ओला असतानाच शेकलेलं आहे चपाती, त्याच्यामुळे आतमधून सुद्धा अंडं व्यवस्थित कुक व्हायला पाहिजे, शिजलं गेलं पाहिजे. आणि छान आलटून पलटून इथे बघा चपाती ही थोडीशी गरम होऊन जाते अशा पद्धतीने मस्त अशी. आणि इथे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. मी पुन्हा दुसऱ्या साईडने परतवून घेतलेलं आहे आणि छान त्याला दाबून दाबून अंड्याला शेकवून घेते आहे. असंही अंडं कुक व्हायला जास्त टाईम लागत नाही, पटकन शिजून जातो. ऑमलेट तर पटकनच होतो. फक्त इथे चपातीला आपण चिटकवलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं टाईम लागतो. 1 ते 2 मिनटं, जास्त नाही. आणि त्याच्यानंतर इथे बघा मस्त असं व्यवस्थित पलटवून घेतलेलं आहे. आता इथे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. जी चपातीची बाजू आहे ती ताटावर खाली ठेवायची आहे. त्याच्यानंतर थोडंसं ह्याच्यावर थंड झालं की त्याच्यावर मी इथे शेजवान चटणी वापरते. थोडंसं स्पायसीनेस जो असतो ना तर मी शेजवान चटणीमुळे येणारे आहे. आणि इतकं खूप टेस्टी लागतं. मी म्हणून थोडीशीच वापरलेली आहे, 1 पाव चमचा एवढीच वापरलेली आहे. तुमचा स्पाइस लेवल खूप जास्त असेल, तुम्हाला खूप जास्त स्पायसी पाहिजे असेल तर अजून वापरू शकता. पण एवढीशा ह्याच्यात एवढी झणझणीत झाली होती ना, पण खरंच खायला खूप मस्त वाटतं. प्रत्येक बाईट पुन्हा पुन्हा अजून एक एक घ्यावासा वाटत होता. आणि त्याच्यानंतर ती पसरवून घ्यायची आहे व्यवस्थित चपातीला. त्याच्यानंतर याच्यावर उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे, उभा चिरलेला गाजर टाकायचा आहे. त्यानंतर उभा चिरलेला टॉमॅटोही टाकायचा आहे. टॉमॅटोच्या मी बिया काढून घेतल्या आहे, कारण का तो खूप पाणी पाणी होतो ना, म्हणून बिया काढून घेतल्या की फक्त वरचा जो भाग असतो ना तो व्यवस्थित ठेवला ना तर त्याचं एवढं जास्त एकदम पाणी पाणी होत नाही. ज्युसी कशामुळे होतो तर ह्या सॉसेसमुळे ज्युसी होतो. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आहे. आणि बघा मस्त असं एकच चपाती आहे, एकच अंडं वापरलेलं आहे, पण तरी पण पोटभरीचा नाश्ता होतो, एकासाठी इनफ आहे. आणि इथे मी मस्त हॉट अँड असं स्वीट जो असतो ना, हॉट अँड चिली सॉस आहे हा, तो वापरलेला आहे टोमॅटोचा मस्त असं. आणि त्याच्यानंतर इथे मस्त असं रोल करायचं आहे की आपला इथे एग रॅप तयार झालेला आहे किंवा एग रोल म्हणू शकता. इतका टेम्पटिंग होता ना, तुम्हाला सांगते, खरंच मस्त होता. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप ज्युसी आहे आतून तर तुम्ही, आणि स्पायसी तर आहेच आहे. खरंच खूप टेस्टी लागतो. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया वैशूज किचनमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.